आणि साहेब मी आवर्जून सांगेल साहेब, मी एकमेव आमदार आहे साहेब, मी एकमेव आमदार आहे जिल्ह्यातला साहेब. बजरंग बाप्पाच्या प्रचाराच्या वेळेस मला कोणत्याच गावात अडवलं नाही, कोणत्याच नाही. उलट वाजत गाजत मला लोकांनी घेऊन गेलं साहेब. आणि लोक म्हणते आता कसं, तर मी म्हणलं जरांगे दादा पाटील म्हणतात तसं. मित्रांनो, नुकताच तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो आहे संदीप क्षीरसागर यांचा बीड मधला प्रचार सभेमध्ये बोलत असतानाचा. मंचावर चाटुकारांचा आधारवड बसलेला आहेच आणि चाटुकारांच्या या जाणत्या नेत्यासमोर संदीप क्षीरसागर असं म्हणत आहेत की मी जरांगे पाटलांना भेटलो आणि जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की क्षीरसागर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही बिनधास्त निवडणूक लढा. यातूनच लक्षात घ्या मित्रांनो, जरांगे यांनी गेल्या 14 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये जो हैदोस घातला तो केवळ आणि केवळ चाटुकारांच्या या आधारवडाची तुतारी मनापासून फुंकायची आहे म्हणून. मात्र ज्याप्रमाणे एखादा जुलाब झालेला व्यक्ती डॉक्टरांकडे इलाज करवून घेण्यासाठी जातो, डॉक्टर त्याला गोळ्या औषधं लिहून देतो आणि नंतर असं सांगतो की पूजापाठ करत असाल तर जोपर्यंत आजार ठीक होत नाही तोपर्यंत शंख फुंकायचा नाही, त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांची अवस्था झालेली आहे काय असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं कारण असं आहे, आधी दंड थोपटणारे मांड्या थोपटणारे जरांगे हल्ली मुळू रडतायत, कारण यांना पूर्ण कल्पना आलेली आहे की मराठा समाज बहुतांश प्रमाणामध्ये यांच्यापासून दुरावला गेलेला आहे आणि याला कारणीभूत मनोज जरांगे स्वतः आहेत. कसे ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला आणखी एकदा स्पष्टपणे जाणवेल, कारण 9 ते 10 मुद्द्यांमध्येच मनोज जरांगे यांनी 14 महिन्यांपासून मराठ्यांना कसं मूर्ख बनवलेलं आहे हे तुमच्या लगेच लक्षात येईल. तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, तथाकथित महात्म्याने आणि तथाकथित राष्ट्रपित्याने ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणत पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकलं. सबको सन्मती दे भगवान अशी विनंती त्या भजनातून त्या तथाकथित महात्म्याने नक्कीच केली. मात्र सन्मती कोणाला मिळाली आणि त्या सन्मतीचा कुणी कसा वापर केला हे गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, अख्ख्या जगाने बघितलेलं आहे. नवरात्रोत्सवावर, गणेशोत्सवावर, दीपोत्सवावर जर दगडफेक होत असेल तर कोणाला सन्मती मिळाली आणि कोणाला नाही हे स्पष्ट होतं. मग असं असताना असलं भ्रष्ट भजन म्हणून आपण त्याला आणखी भ्रष्ट का करायचं, तर मूळ आणि पवित्र राम भजन म्हणून आपण आपल्या आराध्याची नक्कीच भक्ती करू शकतो. तेव्हा ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणण्याची अजिबातच गरज नाही. सर्व धर्म समभाव आणि भाईचारा एकाच बाजूने जोपासायचा नसतो, तो समोरून सुद्धा जोपासला गेला पाहिजे. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम. इतकं सुंदर छान भजन आहे, ते म्हणता येत नाही आपल्याला. कशाला पाहिजे ईश्वर आणि अल्लाह, अजिबात म्हणायचं नाही. याच्यानंतर हे भ्रष्ट भजन म्हणू नका. आपल्या लेकरांना प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र भजन शिकवा, ही काळाची गरज आहे. उद्या चालून जर त्यांनी प्रश्न केला की तुम्ही आम्हाला का नाही शिकवलं तर स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यावी लागेल. असली वेळ येऊ देऊ नका. तेव्हा आत्ताच सुधरा. प्रभू श्रीरामांच्या या पवित्र आणि मूळ भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा. स्वतः सुद्धा हे पवित्र मूळ राम भजन ऐका, आपल्या लेकरांना ऐकवा, आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा आणि त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, महाप्रपंचने मेंबरशिप सुरू केलेली आहे, ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे. ती मेंबरशिप सगळ्यांनी आवर्जून घ्या, ज्यावरून आपण एकमेकांशी थेट संपर्क करणार आहोत, संवाद साधणार आहोत. सोबतच काही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर आपण स्वतंत्र चर्चा देखील करणार आहोत. तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या. लवकरच आपण आपल्या प्रपंच परिवाराच्या तमाम हिंदू माता बंधू भगिनींसाठी रोजगाराच्या नव्या संकल्पना आणि योजना आणत आहोत. तेव्हा महाप्रपंच, हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. चला आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे वळूया. मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथून 14 महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उपोषण सुरू केलं. मराठा आरक्षणाच्या या मुद्द्याला अनेकांनी पाठिंबा दिला, आम्ही देखील त्यापैकीच एक. गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं ही सदिच्छा आमची सुद्धा. त्यासाठीच आम्ही मनोज जरांगे यांच्या आंदोलन आणि उपोषणाला सुरुवातीला
बऱ्यापैकी चांगला पाठिंबा दिला. मात्र जसजसं आमच्याही लक्षात यायला लागलं की मनोज जरांगे केवळ तुतारी फुंकण्यासाठी हे नाटक करत आहेत, त्याचप्रमाणे अनेकांच्या लक्षात यायला लागलं. सुरुवातीला मनोज जरांगे यांच्यासाठी अनेकांनी वृत्तपत्रांमधून अग्रलेख देखील लिहिले. मात्र आता तेच अग्रलेख मराठ्यांच्या ससेहोलपटकडे बघता मनोज जरांगे यांच्या विरोधात लिहिले जात आहेत. 14 महिन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या हातात मराठा सुरक्षित राहील या भरोशावर डझनभर लेख त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी लिहिले. मात्र मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठे निवडणूक लढवणार नाहीत, एका जातीवर निवडणुका जिंकता येणार नाहीत, सर्वांनी फॉर्म माघारी घ्या, दलित मुस्लिमांची साथ मिळाली नाही, निवडणुकीनंतर मी पुन्हा मराठा लेकरा बाळांसाठी लढेन असं म्हणत जरांगेंनी मराठ्यांना वाऱ्यावर सोडलं. एका जातीवर निवडणुका जिंकता येत नसतात हे कळण्यासाठी जरांगेंना 14 महिने लागले का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि जरांगे धडधडीत खोटं देखील बोलतात की दलितांनी साथ दिली नाही. राजरत्न आंबेडकर समोर येऊन सांगून गेलेले आहेत की जरांगे खोटं बोलत आहेत, आम्ही आमची यादी जरांगेंकडे दिली होती, मात्र जरांगेंनी आमची यादी धुडकावून लावली. अहो, फक्त मोर्चे आंदोलन करून मराठ्यांना आरक्षण मिळत नसतं, तर तसा कायदा संसदेमध्ये पास व्हावा लागतो हे समजण्यासाठी जरांगेंना 14 महिने लागले. जरांगे म्हणाले, चलो अंतरवाली सराठी, मराठी लाखोंच्या संख्येनं तिकडे अंतरवलीमध्ये जमा होणार. जरांगे म्हणाले, चलो मुंबई, मराठी लाखोंच्या आणि करोडोंच्या संख्येने नवी मुंबईमध्ये पोहोचणार. जरांगे आणि मुख्यमंत्री एकमेकांवर गुलाल उधळणार. 4 दिवसानंतर जरांगे बोंबलत फिरणार की माझी फसवणूक झाली, माझी फसवणूक झाली. अहो, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुमच्या हातामध्ये तो कागद सोपवला तो तुम्हाला तिथेच तेव्हाच वाचता आला नाही का? कसा वाचणार ना? 3री पास 4थी नापास, आपली बुद्धी तितकीच, आपल्याला काय कळतं त्यातलं, बरोबर? त्याच्यानंतर मग गुलाल उधळला आणि पुन्हा उपोषण, पुन्हा माघार, पुन्हा पुन्हा उपोषणाचं नाटक, पुन्हा पुन्हा माघार. या औरंग्याने महाराष्ट्राला लुटलं असं माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात म्हणायचे. तोच धागा पकडून बोलायचं म्हटलं तर जरांगेंनी मराठ्यांचं पानिपत केलं असं खेदानं म्हणावं लागेल. आणि हे खरंच आहे ना. अहो, दंड थोपटून, मांड्या थोपटून जरांगे आजपर्यंत काय म्हणत होते? आम्हाला लढायचंय, आम्ही लढणार. आता तुम्ही देत नाही ना आम्हाला आरक्षण, आता आम्ही आमचे लोक विधानसभेमध्ये पाठवणार आणि आम्ही आता कायद्यानं आरक्षण घेणार. कसं घेणार काहीच माहित नाहीये. बीडमध्ये जरांगेंचे समर्थक जोर जोरात आरडाओरड करतात की बीड जिल्हा मनोज जरांगेंचा बाले किल्ला, बीड जिल्हा मराठ्यांचा बाले किल्ला. अहो, जर हा मराठ्यांचा बाले किल्ला आहे तर बाले किल्ला हा लढण्यासाठी असतो की पाडण्यासाठी असतो हे एकदा जरांगेंनी स्पष्ट करावं ना. तुम्हाला तुतारी फुकायची आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणणार नाही आहात, तुम्ही त्याला पाडणार आहात आणि तुम्ही शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करून त्यांना निवडून आणणार आहात. ज्या माणसाने तुमच्या मराठा आरक्षणाच्या 1994च्या GR मध्ये फुट्टा ठोकून ठेवला त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही. मात्र ज्या फडणवीसांनी तुमच्यासाठी इतकं काम केलं त्याच्याबद्दल तुम्ही सतत आरडाओरड करणार. जरांगे ओरडू ओरडू म्हणतात, अरे आम्ही असं काय पाप केलंय, आमच्या सोबत असा का अन्याय होतोय? अहो, अन्याय तर तुम्ही करत आहात. ज्या माणसाने तुम्हाला भरभरून दिलं, तुमच्या समाजाला भरभरून दिलं, तुम्ही त्याला आई बहिणीवरून जातीवरून घाणघाण शिव्या देता. आणि ज्या माणसाने तुमच्या आरक्षणामध्ये तुमच्या गोरगरीब मराठा लेकरांच्या ताटातलं भिरकावून दिलं त्या शरद पवार यांचा उदो करता. लाज कशी वाटत नाही, शरम कशी वाटत नाही या गोष्टीची? त्याचं कारण आहे, हे जसे आहेत तुतारीबाज तसे हे आहेत सुपारीबाज. यांनी कोणाकडून कोणाची सुपारी घेतलेली आहे हे उघडच आहे. अहो, तुम्हाला शरद पवारांच्या उंजळीनंच पाणी प्यायचं होतं तर शरद पवार 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. मंडल शिफारशी लागू होताना ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री होते. त्यावेळी मराठ्यांचं आरक्षण ओबीसींच्या पारड्यात टाकलं गेलं. 14% 27% ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. त्यावेळी जरांगे चड्डीत असतील किंवा गोट्या खेळत असतील, परंतु अलीकडे 14 महिन्यात तरी आपलं तोंड त्यांनी उघडायला पाहिजे होतं ना. शरद पवार यांनी अशी चूक का केली? 14% ओबीसींचं आरक्षण 27% का नेलं याबद्दल एक तरी प्रतिप्रश्न जरांगे यांनी विचारायला पाहिजे होता. ते न करता पवारांना फायदा पोहोचवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातून यांनी पळ काढला. म्हणजे एक अर्थाने
मराठ्यांचं पानिपतच केलं ना. न लढताच शेकडो मराठा उमेदवारांना हरवलं. मनोज जरांगे यांनी 14 महिने मराठ्यांची घोर फसवणूक केली. खरं तर आम्ही पाडापाडी करू शकतो हे जरांगे यांचं धोरण महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी कलंक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन उपोषणाचं नाटक करायचं, कळा असह्य झाल्या की उपोषण सोडायचं, त्या लाल गोधडीच्या आतमध्ये लोळत पडायचं. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर पुतळ्यासमोर लोळत पडून लोकांना आई बहिणीवरून घाणघाण शिव्या द्यायच्या. यांच्यावर असाही आरोप झालेला आहे की हे रात्री चोरून दूध भाकरी खात होते, गोधडीच्या आतमध्ये लपून काजू बदाम खात होते, असे अनेक आरोप यांच्यावर झालेले आहेत. मात्र आपण आज मुद्द्याच बोलूया. आता काही मुद्दे आपण उपस्थित करणार आहोत ज्याची उत्तरं मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्याकडे विचारली पाहिजेत. तर मुद्दा क्रमांक 1, जर का एका जातीवर निवडणुका जिंकता येत नव्हत्या हे माहीत होतं तर 14 महिने मराठ्यांना गुलाम का बनवलं? मुद्दा क्रमांक 2, ओबीसी किंवा ब्राह्मण समाजातल्या नेत्यांना पाडापाडीत अडकवायचंच होतं तर छत्रपतींच्या स्वराज्यात ओबीसी ब्राह्मण स्वराज्यासाठी लढले नाहीत का? मग छत्रपतींचं शौर्य त्यांच्या 18 पगड जातीच्या स्वराज्याला आरोपीच्या पिंजऱ्यात का कैद केलं? मुद्दा क्रमांक 3, 50% जास्त आरक्षणाची टक्केवारी केवळ संसद सदन देऊ शकते हे माहीत असतानाही महाराष्ट्र सरकारला वेठीस धरण्याचं कारण काय? मुद्दा क्रमांक 4, दलित मुस्लिम धनगर सगळेजण मराठ्यांच्या सोबत आहेत म्हणता, मग हा समाज ऐनवेळी तुमच्यापासून दूर का गेला? निवडणुकांची लिस्ट पाठवू शकला नाहीत याचा अर्थ काय घ्यायचा? मुद्दा क्रमांक 5, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली म्हणता तर विशेष अधिवेशन बोलावून 10% आरक्षणाची मंजुरी कोणी दिली हो? मुद्दा क्रमांक 6, एका जातीचे जवळपास 162 आमदार विधानसभेमध्ये पोहोचतात म्हणजे मराठा जातीचे, ते 18 पगड जातींना सोबत घेतात. मग मराठ्यांचे तारणहार म्हणविता, पोटींची सभा घेता, तुम्हाला 18 पगड जातींसोबत निवडणुका का लढवत्या आला नाहीत? शेवटचे 2 तास राहिल्यावर सगळ्यांचे फॉर्म परत घेण्याचं प्रयोजन कशा करता? मुद्दा क्रमांक 7, बारामतीचे खाऊन नाटकी उपोषणे करत मराठ्यांना लाचार म्हणून मागे मागे फिरवण्यामागचं कारण काय होतं? मुद्दा क्रमांक 8, अशीच वांझोटी उपोषणे, मोर्चे, आंदोलने करून तरुणांच्या आयुष्याचं वाटोळं करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मुद्दा क्रमांक 9, उद्या कदाचित मवियाचं सरकार आलं तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे का? तशी हमी पवार आणि कंपनीकडून तुम्हाला मिळालेली आहे का? अहो, स्वतःच्या फाटक्या आयुष्यातून वैभवी जीवनशैलीकडे निघतात हे तुमच्या झगमगाटावरून अधोरेखित झालेलं आहे. जेसीबीनं फुलांची उधळण, सोबत 25 गाड्यांचा ताफा. बरं, ह्या गाड्या पण साध्या सुद्धा नाहीत, करोडो रुपयांच्या गाड्या आहेत. रोजचे पांढरे शुभ्र ड्रेस मटेरियल, केसांची हेअरस्टाईल, कोरलेली फ्रेंच दाढी, 30,000 रुपयांचे घेटर, ही सोबत त्याची लक्षणं नाहीत का? लेकरं बाळ असं गोंड शब्द वापरायचे आणि पवारांचे वेठबिगार बनून काम करायचे. मराठ्यांना आणखी मूर्ख बनवू नका साहेब. अनेक 96 कुळी मराठा तुमच्या ह्या भंपकपणाला कंटाळलेले आहेत, चिडलेले आहेत. असे अनेक लेख अनेक मासिकांमधून, अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत आहेत. तेव्हा मराठ्यांनो, वेळीच लक्षात घ्या, संदीप क्षीरसागर असो किंवा शरद पवार असो किंवा मनोज जरांगे असो, यांच्यापासून सावध रहा. हे लोक मराठ्यांच्या लेकरांचं कधीही कल्याण आणि भलं करणार नाहीयेत. हे फक्त आणि फक्त राजकारण करणार आहेत. विचार करा, गेल्या 14 महिन्यांमध्ये मनोज जरांगे यांनी किती भरभराट केलेली आहे. अहो, जेसीबीनं जे कोट्यावधी रुपये उधळून स्वतःवर फुलं उधळून घेतली यांनी, तेच पैसे गोरगरीब मराठ्याच्या लेकरांना देता आले नाही का रे? गेल्या 14 महिन्यांमध्ये तरुणांची माथी भडकवली, अनेकांनी आत्महत्या केल्या. त्या तरुणांच्या घरच्यांना तुम्हाला हे पैसे देता आले नाही? किती मूर्ख बनवणार आहात अजून समाजाला. आणि समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं की आपण अजून किती मूर्ख बनायचं आहे. तेव्हा मित्रांनो, विचार पटला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. तथाकथित महात्म्याने आणि तथाकथित राष्ट्रपित्याने ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणत पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकलं. सबको सन्मती दे भगवान अशी विनंती त्या भजनातून त्या तथाकथित महात्म्याने नक्कीच केली. मात्र सन्मती कोणाला मिळाली आणि त्या सन्मतीचा कुणी कसा वापर केला हे गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, अख्ख्या जगाने बघितलेलं आहे. नवरात्रोत्सवावर, गणेशोत्सवावर, दीपोत्सवावर जर दगडफेक होत असेल तर कोणाला सन्मती मिळाली आणि कोणाला नाही
हे स्पष्ट होतं. मग असं असताना असलं भ्रष्ट भजन म्हणून आपण त्याला आणखी भ्रष्ट का करायचं? तर मूळ आणि पवित्र राम भजन म्हणून आपण आपल्या आराध्याची नक्कीच भक्ती करू शकतो. तेव्हा ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणण्याची अजिबातच गरज नाही. सर्व धर्म समभाव आणि भाईचारा एकाच बाजूने जोपासायचा नसतो, तो समोरून सुद्धा जोपासला गेला पाहिजे. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम. इतकं सुंदर छान भजन आहे, ते म्हणता येत नाही आपल्याला. कशाला पाहिजे ईश्वर आणि अल्लाह? अजिबात म्हणायचं नाही. याच्यानंतर हे भ्रष्ट भजन म्हणू नका. आपल्या लेकरांना प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र भजन शिकवा. ही काळाची गरज आहे. उद्या चालून जर त्यांनी प्रश्न केला की तुम्ही आम्हाला का नाही शिकवलं, तर स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यावी लागेल. असली वेळ येऊ देऊ नका. तेव्हा आत्ताच सुधरा. प्रभू श्रीरामांच्या या पवित्र आणि मूळ भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा. स्वतः सुद्धा हे पवित्र मूळ राम भजन ऐका. आपल्या लेकरांना ऐकवा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा आणि त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, महाप्रपंचने मेंबरशिप सुरू केलेली आहे, ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे. ती मेंबरशिप सगळ्यांनी आवर्जून घ्या, ज्यावरून आपण एकमेकांशी थेट संपर्क करणार आहोत, संवाद साधणार आहोत. सोबतच काही अत्यंत महत्वाच्या विषयांवर आपण स्वतंत्र चर्चा देखील करणार आहोत. तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या. लवकरच आपण आपल्या प्रपंच परिवाराच्या तमाम हिंदू माता बंधू भगिनींसाठी रोजगाराच्या नव्या संकल्पना आणि योजना आणत आहोत. तेव्हा महाप्रपंच हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जगदंब, जय भवानी, भारत माता की जय, जय श्रीराम.